शहर व तालुक्यातील अनधिकृत फ्लेक्स तातडीनं काढा, अमर कतारी. अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन. संगमनेर शहर व तालुक्यात विशिष्ट राजकीय पक्षांचे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे फ्लेक्स हे अनधिकृत व अधिकृत वेळेच्या मर्यादेपेक्षा जास्त वेळ ठेवले गेले आहेत. प्रशासनाकडून याबाबत दुर्लक्ष होणं हे अत्यंत चुकीचं असून संगमनेर शहरामध्ये मुख्याधिकारी व तालुक्यामध्ये पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी तातडीनं सूचना देऊन हे सर्व फ्लेक्स त्वरित काढावेत. अन्यथा शिवसेना स्टाईलनं आंदोलन करण्यात येईल असा खणखणीत इशारा शिवसेना नेते अमर कतारी यांनी दिला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे अमर कतारी यांनी दिलेल्या निवेदनात पुढे म्हटलं आहे की निवडणुका झाल्यानंतर अनेक दिवसांपासून काही पक्षांच्या व त्यांच्या कार्यकर्त्यांचे फ्लेक्स अनेक दिवसांपासून संगमनेर बस स्थानक परिसर व संपूर्ण शहरांमध्ये आहे. याला कोणतीही परवानगी नाही किंवा परवानगीच्या मुदतीत संपून गेलेल्या आहेत. मात्र प्रशासनानं त्यावर अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. याचप्रमाणे तालुक्यातील अनेक गावांमध्ये सर्व फ्लेक्स अनधिकृत व वेळेच्या मर्यादेपेक्षा जास्त काळ ठेवलेले आहेत. या वेळेच्या मर्यादा व त्या शुल्काबाबतची जबाबदारी ही संबंधित ग्रामसेवकांची आहे. मात्र ग्रामसेवक याकडे दुर्लक्ष करत आहेत. यामुळे या फ्लेक्सची दुरवस्था होऊन सामाजिक मतभेद वाढू शकतात. अनेक दिवसांचे फ्लेक्स असल्याने काही ठिकाणी फाटले आहेत किंवा काही खराब झाले आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण सुद्धा अस्थिर होऊन वाद निर्माण होतील. इंजिनिअरिंग कॉलेज ते संगमनेर बस स्थानक या मुख्य रस्त्यावर एका विशिष्ट पदाधिकाऱ्यांचे अनधिकृत फ्लेक्स आहेत. इतके दिवस फ्लेक्स कसे राहू शकतात असा प्रश्न विचारताना हा नियम सर्वांना सारखा आहे का आणि दुसरे असे याचे शुल्क भरलेले आहेत का, हाही खुलासा होणं गरजेचं आहे. तरी तातडीनं महामार्गावरील सर्व अनधिकृत फ्लेक्स, बस स्थानकाजवळ असलेले फ्लेक्स तसेच अनेक गावांमध्ये खूप दिवसांपासून लावले गेलेले फ्लेक्स हे 2 दिवसांमध्ये तातडीनं काढण्यात यावे. अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भव्य आंदोलन करण्यात येईल. याचबरोबर या अस्थिर होणाऱ्या परिस्थितीला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, महामार्गाचे अधिकारी त्याचप्रमाणे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जबाबदार राहतील. तरी त्यांनी तातडीनं गावांमधील ग्रामसेवक व शहरातील संबंधित अधिकाऱ्यांमार्फत हे अनधिकृत फ्लेक्स त्वरित काढले पाहिजेत असेही त्यांनी म्हटलंय. शेरणी न्यूज संगमनेर. संपादिका कृष्णा अजितकुमार सारडा.